पाणी बनवत आहोत. म्हणजे जे आपण तांदूळ भिजू घातले होते त्याला उकळी येण्यासाठी आपण 2 ते 3 लोटे पाणी आपण एका गंजामध्ये ॲड करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 2-3 तेजपान टाकणार आहोत. त्याच्यानंतर विलायची घालणार आहोत, 2-3 कलमी घालणार आहोत आणि लवंग जास्त घालायची नाही, कारण तिखट, काळी मिरी 2-3 घालणार आहोत. लवंग आणि काळी मिरीमुळे काय होते, तिखट पण जास्त येते, जास्त घालणार नाही आहोत. हळद घालणार आहोत. तुम्ही पाहिजे तर केसर यूज करू शकता. केसरमुळे काय होते, ब्राऊन कलर येते, तो वेगळा येते. हा आपलं पाणी गरम झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये तांदूळ घालणार आहोत आणि हे तांदूळ भिजू घातलेले होते, हे छान भिजलेले आहेत. हे आता पूर्ण ॲड करत आहोत आपण ते. आणि हे तांदळाला ब्राऊन असा कलर येते, येल्लो, छान असे स्मेल येत आहे. हे थोडेसे शिजू द्यायचे आहेत आपल्याला, 2 ते 3 मिनिट उकळी येईपर्यंत शिजू द्यायचे आहेत. ते आता शिजलेले आहेत. हे कांदा आहे आपण फ्राय करून काढलेला, सांबार आहे, बटर आहे. आपण आता दम देणार आहोत. हे तांदूळ आता 2-3 नाही लागत, कारण ते तांदूळ कूट नाही झाले पाहिजे, म्हणून गरम ते ढवळू नका. छान लेअर देत आहे, एकदम मस्त दिसत आहे. स्मेल तर इतकी सुंदर येत आहे. आपण आता हे कांदे पण आहेत, हे थोडे घालणार आहोत. सांबार त्याच्यावर ॲड करणार आहोत तसं. आणि 3-4 लेअर होतात. जर तांदूळ तुमचे गंज मोठा असेल तर 3 येतात, छोटा असेल तर 4 येतात. तर मस्त मिक्स होत आहेत. एकदम गरम अशी स्मेल येत आहे, खूप सुंदर स्मेल येत आहे. तर आपण आता टाकून झालेली आहे. 2-3-4 लेअर झाले आहेत. याच्यामध्ये आपण कांदे आता वरून घालून संपले आहेत, कांदे पूर्ण घातले आहेत. त्याच्यानंतर सांबार पण घातला आहे, तो पण संपला आहे. आणि बटर जो होता, बटर आपण थोडासा यूज करणार आहोत, तो पण वरून घालणार आहोत. आणि त्याच्यामध्ये पुन्हा केवढा ऑइल म्हणून येते, ते 2-3 थेंब आपण टाकणार आहेत. त्याच्यानं काय होते, बिर्याणीचा सुगंध इतका सुंदर येतो. ठेवणार आहोत ते मुळ्या एकदम कमी याच्यावरती. आपली बिर्याणी तयार झाली. तर मस्त बिर्याणी आहे. आपण लिंबू घेतला आहे, कांदा घेतला आहे, ग्रेव्ही आहे. पुन्हा मला जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.